राणेंना तब्बल 40,000चं मताधिक्य मिळाल्यानंतर राणे समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। यामध्ये आमदार नितेश राणे देखील सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जोरदार जल्लोष करायला सुरुवात केली आहे। नितेश राणे या जल्लोषात सहभागी झालेले आहेत। नारायण राणे यांना रत्नागिरीमधून 40,000चं मताधिक्य मिळत आहे आणि या ठिकाणी आता मात्र जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। या जल्लोषाचा यावेळेस आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। 1,31,000 सिंधुदुर्ग लोकसभेचा निकाल आहे तो आता जाहीर होतोय आणि या मतदारसंघामध्ये नेमका कोणता उमेदवार निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। आणि जर आता आपण बघितलं तर 17 फेऱ्या संपलेल्या आहेत आणि 17 फेऱ्यांमध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत नारायण राणे त्यांना तब्बल 40,000ची जी आहे ती आघाडी मिळालेली आहे आणि त्याचा आनंदोत्सव जो आहे तो या ठिकाणी सगळे कार्यकर्ते जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। ढोल ताशांचा गजर, कोण आला रे कोण आला, कोकणचा वाघ आला, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात। त्याचबरोबर प्रत्येक कार्यकर्त्यांसह आमदार नितेश राणे देखील या कार्यकर्त्यांसमवेत या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले। एकूणच संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेला हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याचं चित्र जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील 17व्या फेरीमध्ये नारायण राणे यांना तब्बल 40,000 जे आहे ते मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।